नमो नमः। हा जो व्हिडिओ आहे हा संस्कृत ग्रामर म्हणजे संस्कृत व्याकरणासाठीचा असणार आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही 8वी 9वी 10वीत असाल तरीही बघू शकता, किंवा तुम्ही संस्कृत शिकत असाल, तुम्हाला संस्कृतची आवड असेल आणि व्याकरणाविषयी थोडं जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि 10वीच्या दृष्टीने तर हा महत्त्वाचा आहेच, कारण आपला जो बोर्डाच्या पेपरचं आपलं स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये 5वा जो विभाग आहे भाषाभ्यासः, त्याच्यामध्ये हा प्रश्न असतोच। प्रश्न आहे सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत। म्हणजे काय असतं, याच्यामध्ये वाक्य दिलेलं असतं आणि कंसामध्ये काहीतरी सूचना लिहिलेली असते आणि त्यानुसार वाक्यामध्ये बदल करून आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहायचं असतं। तर हे तुम्ही संस्कृत शिकत असाल तरी तुम्हाला माहिती असणार आहे। तर याच्यामध्ये साधारण कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे मी साधारण काढलेले आहेत आणि ही व्हिडिओची सिरीज मी बनवतीये, ज्याच्यामध्ये प्रत्येक सेपरेट प्रश्नासाठी मी प्रत्येक एक व्हिडिओ बनवणार आहे, जसं की तुम्हाला पुढे समजेलच मला काय म्हणायचं आहे। बघा, हा प्रश्न आहे सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत। मग आता त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर पहिलं बघा, त्वांत किंवा लबंत अव्ययम निष्कासयत। हा महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय, तुम्हाला माहिती असेल आता 9वी मध्ये त्वांत आणि लबंत अव्यय तुम्हाला झालेला आहे, त्यामुळे त्वांत किंवा लबंत अव्यय निष्कासयत। निष्कासयत म्हणजे काढा। ठीक आहे, मग आता हे काढायचं कसं, तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि साधारण हे 7 ते 8 व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये तयार होतील आणि मला आवश्यक वाटेल त्यानुसार मी कमी जास्त करेनच। आणि ती व्हिडिओ सिरीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये बघायला मिळेल। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय नक्की बदल करायचे असतात वाक्यामध्ये, समजा एखादं वाक्य दिलं आणि कंसामध्ये लिहिलंय त्वांत किंवा लबंत अव्ययम निष्कासयत। असं आल्यानंतर, ही सूचना आपल्याला आल्यानंतर वाक्यात कोणकोणते बदल नक्की होणार आहेत, त्यासाठी आपल्याला त्वांत आणि लबंत अव्यय ओळखता येतंय का, इथून सुरुवात करावी लागणार आहे। ठीक आहे, अगदी बेसिक पासून आपल्याला ते वाक्य कसं बदलायचं आहे हे सुद्धा आपण त्यामध्ये बघणार आहोत। तर त्या व्हिडिओमध्ये आपण हे बघायचं आहे। त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपला असणार आहे बघा, स्म निष्कासयत। म्हणजे काय, वाक्य दिलेलं असेल त्याच्यामध्ये स्म असणार आहे आणि ते स्म काढून टाकायचं आहे। आता काढून टाकायचं आहे म्हणजे फक्त स्म न लिहिता वाक्य लिहायचं आहे का, तर नाही, त्याच्यामध्ये काहीतरी बदल हा होणार आहे। मग क्रियापदामध्ये बदल असेल, जे काही असेल ते मी तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। मग स्म काढताना कोणकोणते बदल करायचे हे तुम्हाला त्यावेळी समजेल आणि त्यामध्ये मी वेगवेगळी उदाहरणं सुद्धा घेणार आहे बरीच, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल स्म काढा म्हणजे काय करायचं आहे। पुढे बघा, अजून एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्वम स्थाने भवान अथवा भवान स्थाने त्वम योजयत। म्हणजेच काय करायचं आहे, आता समजा वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये त्वम हा कर्ता असेल आणि ते वाक्य आपल्याला दिलंय आणि कंसात अशी सूचना लिहिलेली आहे की त्वम स्थाने भवान योजयत। म्हणजे त्वम हा कर्ता बदलून तुम्ही भवान हा कर्ता तिथे वापरा। मग असं असताना आपल्याला क्रियापदामध्ये काहीतरी बदल करावा लागणार आहे। मग तो काय करायचा आहे, मग बाकी वाक्य तसंच राहणार आहे की त्याच्यामध्येही काही बदल होईल, हे सुद्धा आपण बघणार आहे या तिसऱ्या व्हिडिओमध्ये। किंवा उलट दिलेलं असेल भवान स्थाने त्वम योजयत, म्हणजे भवानच्या ऐवजी त्वम वापरा, असं सुद्धा दिलेलं असू शकतं। मग वाक्यात जर कर्ता भवान आहे आणि तो बदलून त्वम घालायचं आहे तर काय करावं लागेल, हे सुद्धा आपण उदाहरणांच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे महत्त्वाचं बघा, वचनम परिवर्तयत। वचनम परिवर्तयत। आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये 3 वचनं आपली आहेत, एकवचनम, द्विवचनम आणि बहुवचनम। आपण जर मराठी किंवा इंग्रजी या भाषांचा जर विचार केला तर त्यामध्ये फक्त 2 वचनं आहेत,
एकवचन आणि अनेक वचन असं आहे. पण संस्कृतचं हे वैशिष्ट्य आहे की संस्कृतमध्ये 3 वचनं आहेत. एकवचन म्हणजे ज्यामध्ये आपण एका व्यक्तीचा किंवा एका गोष्टीचा समावेश करतो. द्विवचन हे नवीन आहे संस्कृतमधलं, म्हणजे वैशिष्ट्य आहे संस्कृतचं, ज्यामध्ये आपण 2 व्यक्ती किंवा 2 गोष्टींचा समावेश करतो. आणि बहुवचन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा कितीही पुढे असू द्यात तर त्या गोष्टींचा समावेश बहुवचनामध्ये आपण करत असतो. आता इथे देताना वाक्य कसं दिलेलं असतं तुम्हाला? एक वाक्य दिलेलं असेल आणि कंसामध्ये एकवचने परिवर्तयत असं लिहिलेलं असू शकेल. आता वाक्य आपल्याला एकवचनामध्ये बदलायला सांगितलेलं आहे, पण दिलेलं वाक्य कोणत्या वचनात आहे हे आधी ओळखता येतंय का? हे सुद्धा महत्वाचं आहे. एकवचन करायचंय हे तर समजलं, पण दिलेलं वाक्य कोणत्या वचनात आहे त्यानुसार ते कसं बदलायचं आहे, मग कोणता शब्द कोणाप्रमाणे चालतो हे सुद्धा तिथे येणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा मी बरेच उदाहरणं घेणार आहे, त्यात तुम्हाला समजेल. पुढे बघा, लकारम लिखत वा परिवर्तयत. आता याच्यामध्ये 2 प्रश्न होऊ शकतात. एक म्हणजे फक्त लकारम लिखत असं जर म्हटलं म्हणजेच काय, वाक्य दिलेलं असेल आणि तो लकार कोणता आहे, क्रियापद जे असणार आहे तुमचं वाक्यातलं तो लकार कोणता आहे ते क्रियापदावरून लकार फक्त ओळखून त्या लकाराचं नाव लिहायचं आहे. आता समजा मी पठामी असं तुम्हाला वाक्यात क्रियापद दिलंय तर आपण लिहू शकतो लट लकारः. किंवा अभवत असं जर मी क्रियापद दिलंय तर लंग लकारः हे असं तुम्ही ओळखून फक्त लिहायचंय कोणता लकार आहे. ठीक आहे. किंवा असं वाक्य होऊ शकतं की लकारम परिवर्तयत. आता परिवर्तयत म्हणजे काय, बदलणे. किंवा आपला जो प्रश्न आहे बघा, सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत. परिवर्तन म्हणजे वाक्यात काहीतरी बदल करायचा आहे आपल्याला. मग तर लकार परिवर्तयत म्हणजे काय, लकार बदलायचा आहे. आता एखादं वाक्य दिलेलं असेल त्याच्या कंसामध्ये काहीतरी लिहिलेलं असेल लट लकारे परिवर्तयत म्हणजे जे क्रियापद आहे ते लट लकारामध्ये बदला असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय करणार आहे आपण, वाक्यातलं क्रियापद जे आहे त्याचा पुरुष वचन बघून त्यानुसार लट लकाराचा त्याच पुरुष आणि वचनाचा प्रत्यय लावून ते वाक्य आपल्याला ते क्रियापद तयार करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आता हे उदाहरणांवरून जास्त लवकर समजेल, त्याच्यामुळे आपण वेगळा जो व्हिडिओ बनवणार आहोत हा लकारम लिखत वा परिवर्तयत त्यामध्ये तुम्हाला समजेल. पुढे बघा, अजून काय विचारू शकतात सूचनानुसारम मध्ये, तर वाच्य परिवर्तनम कुरुत. आता बऱ्याच जणांना वाटतं वाच्य परिवर्तन म्हणजेच वचन बदला, तर तसं अजिबात नाही. वाच्य परिवर्तन म्हणजे प्रयोग बदला. कर्तृवाच्यचं कर्मवाच्य करा किंवा कर्मवाच्यचं कर्तृवाच्य करा. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जनरली 3 प्रयोग आहेत, कर्तृवाच्य, कर्मवाच्य आणि भाववाच्य. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. भावे प्रयोग सुद्धा आहे 10वीला थोडासा, पण त्या मानाने कमी आहे. कर्तरी आणि कर्मणीचं जास्त विचारलं जातं. तर ते आपल्याला बघायचंय की वाच्य परिवर्तन कशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्यामुळे वाच्य परिवर्तन आणि वचन परिवर्तन याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यामध्ये उदाहरणं आहेतच. साधे आपले लकाराची सुद्धा वाक्य मी घेणार आहे आणि क्त आणि क्तवतू हा सुद्धा प्रयोग बदला आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि शेवटचं एक आहे निजंतम कुरुत किंवा निष्कासयत. आता हे 10वीच्या पुस्तकात आहे, निजंत करा किंवा काढा. तर हे काय आहे हे उदाहरणांवरूनच तुम्हाला लवकर समजेल. वाक्यात कोणते बदल करायचे आहेत हे मी उदाहरणांवरून तुम्हाला त्यावेळी सांगेन. ठीक आहे. म्हणजे बघा साधारण हे 7 आपले प्रकार झाले सूचनानुसारम मधलेच. आता काय होतं, हे सेपरेट जेव्हा आपण शिकतो तेव्हा ते व्यवस्थित समजतात.
म्हणजे त्वांत अव्यय काढताना काय करायचंय, ठीक आहे समजलं एका व्हिडिओमध्ये. स्म काढताना काय करायचंय समजलं. पण काय होतं, जेव्हा पेपरमध्ये तुम्हाला विचारतात त्यावेळेला 10वीचं जर तुम्ही पेपरचं स्वरूप बघितलं, त्यामध्ये जो हा प्रश्न आहे 5व्या विभागामध्ये, त्यावेळी त्वांत काढा त्यासाठी एक वाक्य दिलेलं असतं, स्म काढा त्यासाठी एक दिलेलं असतं, वाच्य परिवर्तन प्रयोग बदला त्यासाठी एक दिलेलं असतं, लकार ओळखायला एक दिलेलं असतं. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक आता जे आपण बघितलेत त्यातल्या सूचना, त्या प्रत्येक सूचनेचं एक एकच वाक्य दिलेलं असतं. मग काय होतं, आपण सेपरेट भरपूर प्रॅक्टिस केलेली असते. त्वांत कसं काढायचं, स्म कसं काढायचं, वाच्य परिवर्तन कसं करायचं, हे सगळं आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली असते. पण जेव्हा ते एकत्र येतं तेव्हा कन्फ्युजन अजून वाढतं. मग काय होतं, स्म काढताना काय करत होतो ते त्वांत काढताना होऊ शकतं, अशी काहीतरी गडबड मुलं करतात. त्यापेक्षा सेपरेट जेव्हा आपण हे बघणार आहोत त्यानंतर एकत्र जर तुम्हाला वाक्य दिली करायला, त्वांतचं एक दिलं, स्मचं एक दिलं, असं सुद्धा आपल्याला जमतंय का हे आपल्याला बघावं लागणार आहे. आधी सेपरेट सोडवून उदाहरणं, नंतर एकत्र ते आल्यानंतर सुद्धा आपल्याला जमतंय का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. कारण पेपरमध्ये तसं येणार आहे. पेपरमध्ये एक एकच वाक्य येते. पेपरमध्ये असं नाही आहे 2 त्वांत काढायला दिली, 3 स्म काढायला स्म काढा म्हणून दिली, असं नसणार आहे. एक एकच वाक्य असणार आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र आल्यानंतर सुद्धा येतंय का हे बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी त्वांत किंवा लेबंत अव्यय काढा यावरती व्हिडिओ बनवणार आहे. काही सोपी वाक्य असतील, काही तुमच्या 9वी-10वीच्या धड्यांमधलीच वाक्य असतील. मुद्दाम अशीच वाक्य घेते जेणेकरून तुम्हाला सुद्धा परीक्षेला ती कामी यावीत. नंतरच्या व्हिडिओमध्ये स्म निष्कासयता असेल, त्यानंतर त्वम स्थाने भवान अथवा भवान स्थाने त्वम योजयत असेल, व नंतर वचनम परिवर्तयत असणार आहे. नंतर लकारम लिखत वा परिवर्तयत, वाच्य परिवर्तनम कुरुत एक असेल, आणि लास्ट निजंतम कुरुत किंवा निष्कासयत. म्हणजे साधारण हे आता हा व्हिडिओ झाल्यानंतर 7 व्हिडिओची ही सिरीज आपल्याला बघायला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि याच्यामध्ये जर अजून काही राहत असेल आणि तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरही व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, चालेल. तर याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्वांत लेबंत काढा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.